अरे अरे अरे, डायरेक्ट पिठाचे उंडे डायरेक्ट चुलीच्या कोळशात टाकले. हे कसं काय? चला तुम्हाला पहिल्यापासून सांगतो. तर नमस्कार मंडळी, मी तुमची मालाबाई म्हणजेच स्नेहा. आज होतं आम्हाला रोडगेचं आमंत्रण. आता रोडगे म्हणजे काय हे विदर्भातल्या लोकांना सांगायची काहीच गरज नाही पडत. जर तुम्हाला माहीत नसेल तर कमेंट करा, त्याच्यातही सांगतो. तर आम्हाला होतं रोडगे जेवणाचं आमंत्रण. आम्ही पोचलो शिरसगावपाशी खोदनपूरच्या मंदिरात, कारण तिथं होतं जेवणाचा कार्यक्रम. आणि हा पहा, जिथंही पोचा तिथं खायलाच पाहिजे आले. नंतर आपली मंडळी इथं मस्त हेल्प करताना म्हटलं ना आम्ही करू लागू काय? नाही म्हणते, राहू दे तू व्हिडिओच काढ म्हणे. आणि बिचाऱ्या या दादानंच जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता आणि तेलेच लय कामं करायला लागले. आणि हे आहे आपली उर्वशीबाई, बिनपगारी फुल अधिकारी. आणि इथं चालू आहे आपली रोडगे बनवायची तयारी. म्हणजे ते गौरी बुरी मला एवढं काही इन डिटेल माहीत नाही, पण रोडगे बनवायची तयारी चालू होती. मस्त आपण सलाद बिलाद सगळं तयार केलं. नंतर मी विचार केला, लोक मला म्हणतील तू आई ते जेवायलाच गेली काय? म्हटलं नाही बाई, असं लोकांना म्हटलं नाही पाहिजे. तर म्हटलं आपण चला बाई कॅमेरा चालू करा आणि मला थोडंसं कॅप्चर करा. तर मग थोडं शायनिंग मारापुरतं आपण मस्त हे कांदा बिंदा कट केला. आणि असं लय ऐकलं होतं की शिरसगावच्या इथं सीताफळच्या बागा राहतात, संत्र्याच्या लय बागा आहे. म्हटलं चला जराशी चोरीबिरी करून खाव. नंतर आम्ही बसलो जेवायला. मी पाच अशी मंदिरात बसली मी जेवायला. आणि आपल्या इच्छा पोट्ट्याची लय खास गोष्ट आहे बरं, जेवतात ते जेवतात आणि डबे घेऊन जातात. चला मस्त पोट्ट्याने मस्त जेवण करून घेतले. आम्ही जरासं वाढणगिडण केलं आणि लास्टमध्ये केला आम्ही डान्स, कारण की आम्हाला बनवायची होती रील. तर डान्स तर काही जमेन नाही, कारण की भलकसंच गाणं होतं बा. आणि ते कुठच्या कुठं स्टेपान काय पुरत ताल 10 वेळा तर मी विसरत होती, म्हणजे मीच फ्लॉप केला होता. तर चला मग आता आजचा व्लॉग कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.